मागचे एवढंच नाही तर उत्तर कोरिया, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया इत्यादी देशाचा त्यांनी अभ्यास दौरा केलेला आहे. जवळजवळ 36 वर्ष सिनियर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि 2019ला ते सेवानिवृत्ती झालेले आहे. किंवा असे हे पाहुणे आम्हाला लावलेले आहे. तर आज आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही आपल्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर विधी पाटील आपण सर्व मंडळी त्याचा निवृत्तीचा सत्कार करूया. नागरिक संघ, त्याचे सर्व पदाधिकारी आणि तुम्ही सदस्य, क्रांतिकारकांच्या गावामध्ये हा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या वसा आणि वारसा घेऊन पुढं चाललेलं हे गाव, ह्या गावामध्ये कधीतरी यावं आणि एखादं व्याख्यान ज्येष्ठ नागरिकांच्या पुढं द्यावं ही बरेच दिवसापासूनची कल्पना पुढं सरकत गेलेली होती. पण आज त्याचा योग आला. तुमच्याशी हितगुज साधावं ह्या उद्देशानं मिळालं. कारण आता आम्ही ऐकण्याच्या पलीकडे गेलो आहे. एकमेकास सहाय्य करू इथून सुरुवात झालेला आपला प्रवास एकमेकास सहन करू इथंपर्यंत येऊन ठेपलेला आहे आमचा. आता आम्ही एकमेकाचं सहनच करतोय, बाकी काय आम्ही आता करायचं नाही. नवीन तरी अजिबात काही करू नये. आता बऱ्याच जणांनी सांगितलंही असेल, आपण ते ठरवलेलं असेल की आता आपलं चाललंय रुटीन आपलं चालू द्यावं. महिन्याला 15 दिवसातनं जे काही कार्यक्रम होतात त्या निमित्तानं आपण सगळे एकत्र येतो. मी आज जे बोलणार आहे ते आरोग्याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे. आता परत म्हणणार आहे आरोग्यावरती भरपूर जण येऊन बोलून सांगून सगळे तपासण्यासुद्धा करून गेलेत. मी आपल्या आरोग्याविषयी नाही बोलणार, मी सामाजिक आरोग्याविषयी बोलतो. सामाजिक आरोग्य चांगलं आहे का नाही ह्याचं चिंतन आणि मनन करण्याची आज वेळ आलेली. आता सामाजिक आरोग्य म्हणजे तरी काय? आमचं आरोग्य स्वतःचं जेवढं जपतो तेवढं समाजाचं आरोग्य आपण जपतो का हा एक प्रश्न. बरं, ते समाजाचं आरोग्य जपायचं कोणी? आम्ही ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ म्हणून सांगण्याचा हक्क आम्हाला राहतो. जो चुकत असेल, जिथं काही थोडं बरं वाईट होत असेल तिथं हे हक्क सांगणं बरं असतं. मी बऱ्याच वर्षापासून कराडला वास्तव्य आहे. कराडला अनेक नगराध्यक्ष झाले. त्यांच्याशी सतत संपर्क आल्यानंतर मी त्यांना एक आयडिया सुचवली की तुमचं काम जे चालू आहे ते कसं चालतं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्याबरोबर एक 5-7 लोकांची एक टीम असावी. त्यामध्ये डॉक्टर असावे, इंजिनियर असावे, एखादा शिक्षक असावा, प्राध्यापक असावा. तुम्हाला जे वाटेल ते 5-7 जण लोक घ्या. ती कुठलेही पदाधिकारी नसतील, तुमच्या कागदावरती नसतील, कुठेही नसतील, पण कराडमध्ये ज्या ज्या काही समस्या पडलेल्या आहेत त्या तुमच्या कानावर घालतील एवढं काम त्यांचं. आणि त्या समस्या घातलेलं निराकरण करणं जबाबदारी तुमची. हा खरंच इंटरेस्टिंग गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आणि आज तिथं एक मोठी चळवळ उभा होऊन एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला आहे. दक्ष नागरिक. दक्ष नागरिक काय करतात काम? आज कुठेही रस्त्यावरती पडलेला एखादा कचरा असेल, एखादं मेलेलं कुत्रा असेल, एखादा काहीतरी उंदीर मारून कुणी रस्त्यावर टाक, त्याला वाली कोणच नसतो. बरेच दिवस ते वास येत राहतो. लोक सहन करत असतात. रस्त्यावरच पडले त्यामुळे कुणाचाच काही संबंध नसतो. मग हे कुणी करायचं? फक्त त्याचा फोटो काढायचा आणि त्या ग्रुपवर टाकला की त्या लोकांना माहीत होतं, दुसऱ्या दिवशी ते काम होतं. आमचं काम हे आहे. दक्ष नागरिक म्हणून जे कुंडलमध्ये घडतंय, जे घडणं अपेक्षित आहे ते आम्ही जाणीव करून देणं हे आमचं काम. हे सामाजिक आरोग्याचा भाग आहे. म्हणून मी सांगितलं की घराच्या जवळ कुठंतरी मला त्रास होणारी गोष्ट मी जाऊन कळकळीनं सांगतो, पण सार्वजनिक ठिकाणी पडलेली घडलेली एखादी गोष्ट कुणी सांगायची ही महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपणाला सार्वजनिक आरोग्य आहे ते आम्ही जपायचं. आता खरंच सार्वजनिक आरोग्याचा आणखी एक प्रश्न येतो बघा. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. दैनंदिन जीवनामध्ये मुहूर्त नावाच्या गोष्टीमध्ये आम्ही इतकं अडकून पडतो. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मुहूर्त लागतो. मुहूर्त बघण्याचं काम बऱ्याच वेळ गावामध्ये बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण करतो. तो काहीतरी दक्षिणा घेतल्याशिवाय मुहूर्त सांगत नसतो. बरं, मुहूर्त म्हणजे तरी काय? आम्ही कधी चर्चा केली किंवा आम्ही समजावून घेतलं मुहूर्त म्हणजे तरी काय? काहीच नसतो. मुहूर्त म्हणजे एक वेळ असते. आम्हीच ते ठरवलेली असते आणि तिला चांगली वेळ म्हटलेली असते. वेळ सगळी सारखीच असते. मला एक सांगा, माणूस, कोणताही माणूस जन्माला येताना मुहूर्त बघून जन्माला येतो का? अजिबात नाही. मरताना तरी मुहूर्त बघून मरतो का? अजिबातच नाही. मग जन्म आणि मृत्यू हे दोन्ही गोष्टी मुहूर्तावर होत नसतील तर आदल्यामधल्या गोष्टी मग कशाला मुहूर्तावर पाहिजे? शिवाजी महाराजांचा काळ जरी आपण पाहिला आणि आज टी व्हीवरती संभाजींची मालिका सुरू आहेत जीवावरती, बारकाईनं बघितलं तर लक्षात येतं
सगळ्या लढाई शिवाजी महाराजांनी लढले त्या अमावस्याच्या रात. आम्ही अमावस्याला निषिद्ध समजतो. चांगल्या नव्या कोऱ्या गाडीला मिरच्या लिंबू बांधतो. काय होतं मिरच्या लिंबू बांधण्याचं ही मला माहीत नाही, पण बांधतो. आणि अमावस्याला की आज हे करू नका, उद्या ते करू नका, ते परवा ते करू नका, काय नाही. पण महाराजांनी सगळ्या लढाया केलेल्या नाही तर सगळ्या लढाई जिंकलेल्या. अंधाराचा फायदा घेता आला पाहिजे हे त्यांचं तत्व होतं. आणि काल परवाचाच एक एपिसोड झाला याच्यामध्ये की गागा भट्ट काशीवरून आलेले शिवाजीराजांना सांगत होते की संभाजीचा आपण मुंज करूया. महाराजांनी ऐकून घेतलं. ते त्यांच्या पद्धतीनं सांगत होते हे करणं का गरजेचं आहे. हे करत असताना मग महाराजांनी 2 दिवस वेळ घेतला याच्यावरती विचार केला. तोपर्यंत गडावरती सगळीकडे कोण म्हणे झाला पाहिजे, कोण म्हणे न झाला पाहिजे, कोण म्हणे कसं चांगलं आहे, कोण म्हणे का वाईट आहे. कारण त्यांचा मुंज झाली की पुढचा उत्तराधिकारी तो ठरला. परत तेच युवराज म्हणून परत गादीवर बसणार. कुणाला आवडत होतं, कुणाला आवडत नव्हतं. शेवटी महाराजांनी सांगितलं की हे मुंज वगैरे मी असा कुठलाही काहीही करणार नाही. आणि मी जो धर्म उभा केलेला आहे, हिंदू धर्म आहे, भगवा धर्म आहे, तो धर्म मी कुठल्याही पोथी पुराणात आणि कर्मकांडात अडकण्यासाठी नाही. आरतीन दुपारेन उदबत्त्यान ह्याच्यामध्ये अडकून मला माझा धर्म ठेवायचा नाही. सर्वसामान्यांच्या उपयोगी पडेल, सर्वसामान्यांचा असणारा धर्म हा खरा धर्म मला उभा करायचा. किती मोठे विचार 300-400 वर्षापूर्वी मांडलेले. आणि आज आम्ही त्याच्या कुठं पलीकडे जातोय बघा. धर्माची नावं करून नको ते आज समाजामध्ये घडते. आपण वाचतो, ऐकतो, बऱ्याच वेळेला सोडून देतो. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. समाज म्हणून आम्ही एकत्र राहतो का आणि समाज म्हणून आम्ही एकत्रित काय करतो. बऱ्याच वेळेला अशी मंडळी जमती केव्हा मातीच्या दिवशी. पै पाहुणे बोलवता न बोलवता येतात माती दिवशी. गावातली मंडळी आलेली असते, बसायला टाकलेलं असतं, मंडप असतो सगळा. आणि एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये केलेली असते की हे जे वर्तमान पेपर आहे ते वर्तमान पेपर ठेवलेले असतात बघा. 5, 6, 7, 8 बरीच मंडळी पेपरमध्ये जे मान खुपसून बसलेले असतात ते त्यांना काय जगाचं पडलंय. आता तर ट्रम्पनं असं करायला नको होतं हे त्यांचं म्हणणं होतं. तर इस्रायलवर हल्ला झाला, लय वाईट झालं. आता आमचं काय चाललंय, काय तुम्ही ट्रम्प काय काय करायचं काय आपणाला. 2 शेजारी बसलेल्या माणसांचं बोलणं फक्त एवढंच होतं, अहो तेवढं मधलं पान देता का, झालं. माझं प्रामाणिक स्वतःचं म्हणणं एवढं आहे, क्रांतिकारकांच्या गावामधून ही सुरुवात व्हावी. काय सुरुवात व्हावी. कोणत्याही मातीच्या कार्यक्रमाला पेपर ठेवला जाऊ नये. अहो 4 माणसं येतात, 4 नातेवाईक येतात, एकमेकाशी बोलू द्या, एकमेकाशी भेटू द्या. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय विचारू द्या. त्यानिमित्तानं बोलणं होईल. मी कित्येक कार्यक्रमामध्ये बारकाईनं अभ्यास केला. 2 नातेवाईक एक शेजारी बसले, अजिबात बोलणं नाही. मी मध्यस्थी केल्यानंतर त्याला कळलं, अहो तुम्ही असं पाहून येवे, मला माहितीच नव्हतं राव, तुम्ही कधी आला. मग म्हणतो त्याच्या ही समाजाला लागलेली कीड आहे. तुम्ही वर्तमान पेपर वाचू नका असं मी म्हणत नाही, लक्षात घ्या. जरूर वाचा तुम्ही, फक्त त्या ठिकाणी असू नये. त्या ठिकाणी येणारी पाहुण्यांची एकमेकाची ओळख करून द्यावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ह्याची अनेक कारणं शास्त्रज्ञापर्यंत किंवा राज्य शासनापर्यंत पोचवली गेली. आम्ही स्वतः एक कारण शासनाच्या दरबारी पोचवलं, लिखित स्वरूपामध्ये पोचवलं. ते कारण असं होतं की ज्या दिवशी सामान्य नागरिक आणि शेतकरी पारावर बसायचा बंद झाला त्यावेळेलापासून त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार सुरू झाले. तुम्ही थोडासा मागचा काळ आठवून बघा. पारावरती फेटे घातलेली मंडळी हे करायची, शेतावरून आली की जेवण खाणं होईपर्यंत पारावरती बसायची. माझं काय दुःख, तुझं काय दुःख, तुझ्या मुलीनं काय केलं, ह्याच्या मुलानं काय केलं, आज काय झालं, गावात काय घडलं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि त्याचबरोबर एकमेकाला मदत म्हणून चर्चा व्हायची. अरे तुला बी नाही का, हे माझ्याकडं घेऊन जा. अरे तुझ्याकडे हे आणलंय ना, बैल नाही ना, हे बैल तुझा ते मला दे, माझा तुझ्याकडे ने, परवा मला तुझा दे. ह्या काही ना काहीतरी गोष्टी व्हायच्या आणि त्याच्या सगळ्या शंका, त्याचं दुःख दूर व्हायचं. आणि त्यावेळेला आत्महत्या मात्र अजिबात होत नव्हत्या. त्यावेळेला गरिबी नव्हती का, त्यावेळेला संकट येत नव्हते का, आसमानी संकटे असायचीच हो. मी पेरलेलं उगवल का नाही हे माहीत नसताना सुद्धा बियाणं आणायचं आणि मातीत गाडायचं हा फक्त शेतकरीच करू शकतो. बाकी कुठलाही अजिबात म्हणणार नाही, लक्षात घ्यावा. सामाजिक जाणीव असणारा फक्त शेतकरी आणि ग्रामीण भागातलाच फक्त माणूस आहे. मी ठामपणे सांगतो. शहरात, मोठ्या शहरात तरी जाऊ द्या, कराडसारख्या बारक्या शहरात, सांगलीसारख्या शहरामध्ये जावा, फ्लॅट संस्कृतीमध्ये प्रत्येकजण दार लावून आपल्या घरात असतो. कुणाचं काही देणं, शेजारी मेला तरी माहीत नसतं, 4 दिवसानं माहीत होतं अरे ते कोण होतं. काय गरज आहे कुणाची कुणाला. ही वेळ आपल्या गावात येऊ नये ह्याची काळजी आम्हीच घेतली पाहिजे. हा असला आजार जर आमच्या गावात येणार असेल तर नको आहे आम्हाला तो. आम्ही ज्या ज्या निमित्तानं ज्या ज्या वेळेला एकत्र येतो
त्यावेळेला आम्ही सामाजिक जाणीव ठेवून ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. पण मी सांगितलं की पेपर ठेवणं किती साधी गोष्ट आहे, तुम्ही बंद करून बघा. एक काळ असा होता की कित्येक गावामध्ये चालत जाणं शक्य नव्हतं, गुडघ्यावर चिखल असायचा, कुणी जायचा प्रश्न होतो. मी माझ्या लहानपणी ते सगळ्या चिठ्ठ्या लिहिण्याचं काम केलं आहे. असा मयत झाला, हे जी माती आमची आहे, आणि तो सगळ्यांनी एकत्र द्यायचा. मग गुरव असेल, नावे असेल किंवा जो कोण गावातला असेल त्याच्याकडे द्यायचा. तो सायकलवरनं जायचा, जेवढी गावं शक्य असेल तेवढी करायचा. ज्या गावातच जाणं शक्य नसेल त्याला पाहुण्याकडूनच निरोप द्यायचा की तुम्ही कुणा आला तर त्यांच्याकडे असं असं कळवा. त्यासाठी वेळ लागायचा. आणि मग मातीचा एक कार्यक्रम असायचा, 10व्याचा एक कार्यक्रम असायचा, 13व्याचा एक कार्यक्रम असायचा, की कुठला ना कुठला तरी एक कार्यक्रम त्याला मिळावा आणि त्यानिमित्तानं त्याने एकत्र यावं. आज सगळा समाज बदलला. आज सगळे यंत्रतंत्र आमच्या हाताशी आलंय, सगळंच बदललं. एवढे दिवस तिष्ठत बसण्यापेक्षा, 10-10 दिवस सुतक ठेवण्यापेक्षा आम्ही तिसऱ्याच दिवशी कित्येक गावांनी निर्णय घेतलाय, लक्षात घ्या. जे काय असेल ते तिसऱ्या दिवशी सगळं संपवून टाकायचं. लोक आपापल्या कामाला लागतील. एखाद्या चांगल्या ठिकाणी सर्व्हिस करणाऱ्या माणसाला अचानक 10-10 दिवस रजा काढून राहणं शक्य होतं का, विचार करा. म्हणून तिसऱ्या दिवशी जर असे कार्यक्रम आम्ही घेतलेत, काही गावामध्ये घेतलेले, आणि नंतर लोक काय करायची, आमच्या सामाजिक पगडा किती रुजला आहे बघा. नंतर काय करायची, समाजासाठी म्हणून 10वा त्या दिवशी, समाजासाठी म्हणून 13वा पण त्याच दिवशी. लोक एकदा निघून गेली की परत घरगुती 10व्या दिवशी 10वा करायचाच, 13व्या दिवशी 13वा करायचं. अरे असं का नाही, ते लोकांच्यासाठी म्हणून केलं. अरे मग लोकांसाठी वेगळं, ह्यांच्यासाठी वेगळं असं नसतंय. काही गावातनी मग नंतर तरुण पोराने याच्यावरती लीड घेऊन नंतर असं ठरवलं, जर तुम्ही कुणी घरात जर असा कार्यक्रम परत घेतला तर त्या घरावरती बहिष्कार टाकायचा जाहीर, परत कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही येणार नाही. त्यामुळं अख्खं गाव जागं झालं. आणि तिसऱ्या दिवशी तर तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी तर 5व्या दिवशी, जे काय असेल ते, असे काही कार्यक्रम, अशा काही क्रांतिकारी योजना आपण अंमलात आणल्या तरच शक्य आहे. आणि ही फक्त कुंडलसारखं गाव आणू शकतं. कारण आजपर्यंत खूप चांगल्या योजना, खूप चांगल्या गोष्टी फक्त कुंडलपासून सुरू झालेल्या आहेत. हे क्रांती अग्रणींच्या पासून, जीडी बापू लाडांच्या पासून त्यांना विचारा, कुठल्या मुहूर्त आणि कुठले काय बघून तुम्ही लढाया करत होता किंवा ब्रिटिश सरकाराविषयी लढत होता. काही नव्हतं अशा वेळेला. कुठल्याही नव्या कोऱ्या 50 लाखाच्या गाडीला मिरची लिंबू अडकवायचं निघाला. याच्यात का अडकवायचं त्याला विचारा. मी छातीटोकपणे सांगतो, एकालाही माहीत नाही, कुणालाही. फक्त एकमेव त्याचं कारण होतं, लिंबू आणि मिरची का अडकवायची, तर पूर्वी व्यापार हा सगळा बैलगाडीतून व्हायचा. दुसरं वाहनच नव्हतं, दुसरं साधनच नव्हतं. घोडागाडी असायची, घोड्यावरनं व्हायचा, बैलगाडीवरनं व्हायचा. एका गावातून तो व्यापारी धान्य घेऊन वगैरे जो मिळेल त्या रस्त्यानं जायचा. तिथंपर्यंत पोचायला किती दिवस लागतील माहीत नाही. घरातून त्याच्या भाकरी बांधून दिलेली असायची त्या व्यापाऱ्याच्या. भाकरी कस तरी 2-4 दिवस राहायची. बाकी खायची कशाबरोबर हा वांद. त्यामुळं ते बाकी काही मिळत नाही. अन्न मिळेल का, पाणी मिळेल का माहीत नाही. त्यावेळेला पावलोपावली दिसणारे धाबे नव्हते, पावलोपावली दिसणारे हॉटेल नव्हते, पावलोपावली दिसणारे बिअर बार आणि डान्स बार वगैरे असलंही काही नव्हतं त्यावेळेला. त्यामुळं बैलगाडी लावली, आपलं पिला जरा, खाल्लं जरा, गेला पुढं, असंही काही नव्हतं. त्यामुळं वेळ प्रसंगी उपयोगी पडाव्या म्हणून त्या मिरच्या, आणि तहान लागली तर लिंबू थोडंसं, एवढ्या मिरच्या कुठंतरी त्या सामानात गेल्या की परत ऐन वेळेला सापडायच्या नाहीत. म्हणून घरच्या बायकोनं ते बरोबर एका दोऱ्यात ओवून दिलेलं, हे घ्या दोऱ्यातल्या ह्या मिरच्या, त्याला लिंबू आहे, आणि कुठंतरी सापडेल अशा गाडीला तिथं अडकवा. तुम्हाला ऐन वेळेला लागलं तर भाकरीबरोबर मिरची खायला मिळेल. तहान लागली तर 2 लिंबाचे थेंब घशामध्ये टाका, थोडासा आराम मिळेल. पाणी मिळेपर्यंत तरी तुम्हाला चैन पडेल. एवढ्या साध्या गोष्टी होत्या सामाजिक जाणीवेच्या. पण आम्ही त्याला विपर्यास करून आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आम्ही मिरच्या लिंबू जर अडकत असोल तर आम्ही पुढं चाललोय का मागं चाललोय, हा एक प्रश्न. आज आपली पिढी ही शेवटची पिढी आणि इतकी नशीबवान पिढी आहे की आम्ही 20वे शतक सुद्धा पाहिलं. 20व्या शतकातले 40-50 वर्ष आम्ही सहज पाहिलेले आहेत. आणि 21व्या शतकामधले आज 25 वर्ष झाले, 25 वर्षामधला सुद्धा भाग आम्ही पाहिला आहे. म्हणजे साधे 10-10 बैलाचे नांगर आम्ही पाहिलेले आहेत. सोल कशाला म्हणतात, जिवाळ कशाला म्हणतात, आगली कसली, मोळा कुठला, पुढं कुठले बैल झोपायचे, ह्या सगळ्या गोष्टीपासून हातात घेऊन दही भाकरी खरडा खाणं, ह्या कितीतरी अनुभवलेल्या गोष्टी आम्ही साध्या पद्धतीने त्याही अनुभवल्या आहेत. आणि आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलमधले सगळे पाहिजे त्या अमेरिकेतल्या माणसाशी म्हणलं तरी आपण आज एका क्षणामध्ये बोलू शकतो. आज माझ्याकडे बऱ्याचशाच गोष्टी आहेत. म्हणजे इथंपर्यंतची जी पिढी आहे ती आम्ही पिढी पाहिलेली ही शेवटची पिढी. ह्याच्यानंतर पिढीनं 20वे शतक पाहिलेलं नाहीत. आज आम्ही इंग्रजीचा एवढा मोठा टास धरलेला आहे
की प्रत्येक पोरगं इंग्रजी शाळेत गेल्यानंतरच ते आयुष्यात जगू शकेल हा आमचा ठाम विश्वास झालेला आहे. शिकलं तर ते इंग्रजी शाळेत शिका, त्याला काय येतं काय माहीत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. पहिलीपासून ते शेवटपर्यंत अगदी PhD त्याच्याही पुढेपर्यंत मी सगळा हा बारकाईनं अभ्यास केला. इंग्रजी विषय आम्हाला दुमत नाही. इंग्रजी भाषा शिकू नये असं मला अजिबात वाटत नाही. इंग्रजी भाषा शिका, तुम्ही जरूर शिका. म्हणजे प्राथमिक 5वीपर्यंत जे शिक्षण आहे ते त्याच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे. 3 वर्षाचं पोरगं किंवा पोरगी शाळेत घालतो, 3 वर्षापर्यंत सगळे आमचे शब्द मातृभाषेतलेच त्याच्या कानावरती पडलेले असतात. दुसऱ्या दिवशी इंग्लिश शाळेत घातल्यानंतर टीचर विचारते व्हॉट इज युअर नेम. ते पोरगं त्याच्याकडेच तोंडाकडे बघतं, त्याला काही माहीत नाही, त्याला अर्थच कळत नाही. आपण घरी आले विचारा बाळ तुझं नाव काय ते सांगेल, पण टीचरनी त्यांना पगार दिलेला असतो, त्यांना काम दिलेलं असतं, ते पगारासाठी ते काम करायचं आणि ते शिकवायचं. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, इंग्रजी शिकणं किंवा न शिकणं. दक्षिणमधल्या एका मोठ्या देवळामध्ये एक अण्णाप्पा नावाचा साधा माणूस घंटा वाजवायचा काम करायचा. मंदिर छोटंसं आपलं परंपरेनं चालू होतं सगळं ह्या गोष्टी. आणि हे चालू असताना त्या मंदिराची भरभराट इतकी झाली की बरेच आजूबाजूचे लोक, भारतातले सगळे लोक करता करता बाहेरच्या देशातले सुद्धा लोक यायला लागली. आणि बाहेरच्या देशातले लोक आले की मग त्यांना इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रश्न यायचा. जे शिकलेली होती ठराविक लोक, मोठे पदाधिकारी होते, तेवढे इंग्लिश बोलायचे. आणि मग त्या मंदिरानं एक ठराव मांडला की मंदिरामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांना इंग्रजी आलंच पाहिजे. 1 महिन्याची मुदत, तुम्हाला 1 महिन्यात तुम्हाला इंग्रजी आलं तर तुम्ही नोकरीवर इथं कामाला राहा, नाहीतर तुम्ही कामाला राहू नका. त्या अण्णाप्पा नावाचा घंटा वाजवणारा माणूस त्यानं सांगितलं की 1 महिन्यातच काय, अजून 1 वर्ष 2 वर्ष लागले तरी मला इंग्रजी येणार नाही. अजून मराठीत माझं आहे ते माझं मातृभाषा मला अजून नीट वाचता लिहिता येत नाही, मला इंग्रजी कुठनं येणार, मी आपला राजीनामा देतो. त्यानं राजीनामा दिला. बिचाराचं उदरनिर्वाह करायचं काय म्हणून त्यानं त्याच मंदिराच्या भोवती इतकी लोक येत आहेत ना, इथं जवळपास कुठं चहा मिळण्याची सोय नाही. त्यानं चहाची टपरी टाकली मंदिराच्या पुढं. बऱ्यापैकी चहाची टपरी सुरू व्हायला लागली. चहाची टपरी टाकता टाकता त्यानं अनेक पदार्थ ठेवायला लागला त्याच्यामध्ये, तीही चांगलं चालायला लागलं. ते करता 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 त्यानं एक छोटं हॉटेल काढलं. त्या हॉटेलाची भरभराट होऊन मोठं हॉटेल काढलं. मोठं हॉटेल काढता काढता त्याच्या लक्षात आलं की अरे भरपूर लोक येत आहेत, इथं फायदा होतोय. त्यानं 5 स्टार हॉटेल काढलं तिथं, इंग्रजी न बोलता येणाऱ्या माणसानं. 5 स्टार हॉटेल काढल्यानंतर तीच येणारी परदेशची माणसं त्या हॉटेलमध्ये राहायला लागली. त्याचे कामगार होते, मॅनेजर होते, सगळे इंग्लिश हाय फाय बोलणारे सगळे लोक होते. ह्याला काही गरज पडायची नाही, ती लोक बघायची, त्याला राहण्याची व्यवस्था करायची. शेवटी अण्णाप्पाचं असं ठरलं की एक पत्रकार आला आणि म्हटले अण्णा एवढं तुम्ही शून्यातून उभा केलं, एवढं तुम्ही हे केलं, अडाणी असताना सुद्धा उभा केलं, हे कसं मॅनेज करता म्हणून त्याची मुलाखत घ्यायची ठरलं. आणि मुलाखती म्हणले म्हणजे हे तुम्ही सगळं इंग्रजी कसं जमवता. तो म्हणला मला इंग्रजी येत नव्हतं म्हणून तरी मी 5 स्टार हॉटेल बांधू शकलो. मला जर इंग्रजी आलं असतं तर मी घंटाच वाजवत बसलो असतो. साधी गोष्ट आहे बघा, एकदम साधी गोष्ट. शिक्षणाचा आणि व्यवहाराचा कुठंतरी उपयोग झाला पाहिजे, कुठंतरी सांगड घालता आली पाहिजे, तर त्या शिक्षणाचा उपयोग आहे. आणि म्हणून इंग्रजीच हे फक्त ध्येय आहे असं नव्हे. प्राथमिक शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोणी मुलांना घालायला तयार. त्या शाळा ओस पडायला लागल्यात. प्रत्येक गावातलं चित्र मी सांगतो तसं आहे का नाही तुम्ही बघा. प्रत्येक गावात देवळं असतील, संगमरवरी, हायफाय फारशा, टकाटक रंगबिंग, सोन्याचा कळस, अशी व्यवस्था केलेली असती मंदिराला. आणि त्याच गावातली शाळा बघा, पडक्या घरात, झाडाखाली, आता छप्पर पडते का मग पडते. ज्ञान मंदिरं महत्त्वाचे आहेत का हे मंदिरं महत्त्वाचे आहेत, ह्याचा एकदा कुठंतरी उहापोह झाला. अनेक लोकांना सांगितलं मी, तुमची मंदिरं असण्याविषयी आम्हाला दुमत नाही, तुमची जरूर भक्ती असावी, मंदिरं असावं, पण त्याच्याबरोबर ज्ञान मंदिरं ज्याच्यामधून आमची पोरं घडणार आहेत, पुढची पिढी घडणार आहे, ती मोठी होऊन काहीतरी ज्ञान मिळणार आहे त्यांना, ते मात्र झाडाखाली आणि त्याला बसायची व्यवस्था नाही. सर्वांनी मिळून त्याच्याकडे लक्ष दिलं तर आणखी चांगल्या पद्धतीनं आमची पुढची पिढी घडेल. मंदिरामध्ये नमस्कार करण्यापुरतंच आम्ही जातो, बाकीचं काही फारसं तिथं होतं असं नव्हे. त्यामध्ये मनोभाव किंवा भावनात्मक किती असतो तोही भाग वेगळा आहे. म्हणून शाळा ज्या वेळेला ज्या गावामध्ये उत्कर्षाला येतील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं त्या गावातला विकास होतो. आमच्या कराडमध्ये सुद्धा असं झालं की जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या शाळाला कोणच पाठवायला, नगरपालिकेला ओस. इंग्रजी शाळा गावोगावी आता त्या व्हॅन फिरतायत. झोपडपट्टीतली सुद्धा पोरं व्हॅन येत्या, बस येत्या न्यायला म्हणून त्याच्यामध्ये पाठवायची. सुरुवातीला पोरं 2 शब्द इंग्लिशमध्ये जॉनी जॉनी येस पापा म्हणलं जरा की आईवडील इतके खुश होतात अक्षरशः की 2री 3रीत गेल्यानंतर त्या आईवडिलांच्या डोक्याच्या पण पलीकडचं ती पोरानं काय विचारलं तरी मला माहीत नाही, ते आपलं तुझ्या शिक्षकानं विचार.
आता कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये जे इंग्लिश मिडियमचं स्कूल आहे त्याची फी किती आहे माहिती आहे का? 3 वर्षाची मुलगी प्री प्रायमरीला किंवा बालवाडीच्या पण खालचा वर्ग, तिची फी वर्षाची 32,000 रुपये. ड्रेस तुम्हीच घ्यायचा, पुस्तकं तुमची तुम्ही घ्यायची, बाकी लागणारं सगळं तुम्ही घ्यायचं. शाळेचा काही कार्यक्रम असला तर त्याची वर्गणी तुम्हीच द्यायची. 32,000 रुपये ती. म्हटलं आमचं अख्खं शिक्षण 32,000त झालं असणं, अख्खं शिक्षण. आणि त्या शाळेतल्या मुलाला ज्या वेळेला टीचर विचारते व्हॉट इज युअर नेम, ती काही विचारत नाही. आणि मग ते शिक्षकांचा निरोप येतो, टीचरचा निरोप घरच्यांना येतो की ह्यांचं इंग्रजी व्यवस्थित करून घ्या. रोजचा तुम्ही तुमच्या नातवांना तुमच्या घरी असतील विचार करा. शाळेत गुरुजीने आम्हाला दम दिलेला असतो, ही उद्या करून घ्या, ही त्याचं व्यवस्थित नाही, ही पाडापाठ करून घ्या, ती कविता पाठ करून घ्या, उद्या अभ्यासाची तयारी करून घ्या. शाळेत जेवढं शिकलं नसेल त्या पोराची उद्या परीक्षा आहे म्हणताना त्याची आई रात्रंदिवस बसते, ठोकून ठोकून त्याला मारून तयार केली असते. पण शेवटी आईची कॅपॅसिटी असते, आईला जेवढं जमतं तेवढं करतं. आणि मग नंतर ते पोरगं त्या शाळेतून काढून परत मराठी शाळेत घातलेली कितीतरी पोरं आहे. ज्याची मातृभाषाच इंग्लिश आहे, ज्याच्या घरात अख्खं सगळं फक्त इंग्लिश बोललं जातं, त्याच्या पोरांनी जरूर शिकावं. एक भाषा म्हणून इंग्रजी शिकावं तर जरूर शिकावं, तेही गरजेचे आम्ही समजू शकतो. पण पहिलीपासून काही त्या पोराला काहीच माहीत नसताना त्याच्यावरती लादणं, मग ते पोराला कळायचंच बंद होतं. म्हणजे हा ज्वानी कोण आणि तो पप्पा कोण आणि ते हे कोण काहीच माहीत नाही. आज फ्लॅट संस्कृतीमध्ये नातेवाईकांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. पूर्वी 5-5 दिवस लग्न होत होती. तुम्हीच सांगा का 5, म्हणजे एका दिवसात उरकत नव्हतं म्हणून 5 दिवस घेतली होती का? 5 दिवसात असे कार्यक्रम असायचे, नातेवाईक यायचे, राहायचे, त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली असायची आणि अगदी आनंदानं हा कार्यक्रम सगळा साजरा व्हायचा. त्यासाठी वेगळं काय करायची गरजच नव्हती ना. जे गावात आमच्याकडे जे धान्य आहे त्याच्यातूनच जेवण व्हायचं. जे आमच्या गावातलाच कोण वाजवणार असेल त्याच्यावरतीच भागायचं. घोडा असला तरी चालायचा, नसला तरी चालायचा. माझ्या स्वतःच्या लग्नात पोराने ऐन वेळेला धरून धनगराचं घोडं आणलं, त्याच्यावरती बाकी काही नव्हतं. आहे तशावरती मला बसवलं, एक घोडा दुसऱ्या घोड्यावरती बसला आणि वरात सुरू झाली. मग आता जर असं असेल तर आम्ही लग्नामध्ये 2,000, लग्नामध्ये 4,000, लग्नामध्ये 5,000, किती माणसं बोलवली? 5,000. एक तुमच्या गोष्ट लक्षात येते का बघा, ह्या मोठ्या लग्नामध्ये, भरगच्च लग्नामध्ये ठराविक लोकांनाच ओळखलं जातं. आम्ही आपलं जाऊन कुठंतरी कोपऱ्यात एखाद्या खुर्ची मिळेल तिथं बसलेलो असतो. अनाऊन्स करणाऱ्या माईकवरनं बोलवलेलं लगेच पुकारलं जातं, अमक्या अमक्या सोसायटीचे चेअरमन आलेले आहेत. लगेच दुसऱ्यांना हार गुच्छ घेऊन त्याच्या मागं त्याच्या 200 माणसं बसलेली, त्याच्यापैकी एक मधला उठवायचा आणि त्याला हार गुच्छ द्यायचं. बाकीचे नालायक म्हणून आलेत का तिथं? म्हणजे आम्हाला काहीच किंमत नाही. आम्ही लग्नाला गेलो त्यामध्ये ह्याला काहीच किंमत, तो एकच मोठा. असं न करता ही सामाजिक समता राबवायची जर असेल, एकतरी द्यायचंच असेल तो मला सरसकट सगळ्यांना द्या, नसेल द्यायचं तर एक तो आमच्यातलाच आहे. काल परवा तो सामान्यच होता, आज सोसायटीचा चेअरमन झाल्यामुळं तो 5 हातात 5 अंगठ्या घालून फिरतोय. दुधाच्या डेअरीचा चेअरमन झाल्यामुळं आज त्याला बोटं पुरवणं त्या अंगठ्या घालायला. ही सामाजिक विषमता आम्ही ठरवायचे. म्हणून काही क्रांतिकारक निर्णय जे आहेत, माती दिवशी पेपर राहणार नाही हे आम्हीच ठरवूया. तुम्ही ज्याला ज्याला भेटेल त्याला सांगा, अरे बाबा हे असं करू नको, कारण पेपराला आमचा विरोध नाही. माणसं एकमेकाशी बोलू देत, माणसाची एकमेकात हरवलेला संवाद परत सुरू होते. जोपर्यंत हरवलेला संवाद सुरू होत नाही तोपर्यंत माणूस म्हणून परत उभा राहणार नाही. आणि जर अशीच प्रथा राहिली तर आमची पुढची पिढी ही माती नावाची गोष्ट, अमकी नावाची गोष्ट यांना काहीच माहीत असणार. आज तुम्हाला जेवढे नातेवाईक आहेत तेवढे तुमच्या मुलांना नातेवाईक माहीत नाहीत. तुमच्या मुलांना जेवढे नातेवाईक माहीत आहेत त्याच्या मुलांना अजिबातच माहीत नाहीत. आणि फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारी चौघच, आई वडील मुलगा आणि मुलगी, बास यांचं कुटुंब. त्या मुलाला म्हणलं नातेवाईक तुझे आई आणि वडील हेच 2 नातेवाईक त्याचे, त्याच्या पलीकडे त्याचं नातेवाईक नसतं. आणि ह्याच्याही पुढे जाऊन कदाचित आई वडिलांना सुद्धा नातेवाईक म्हणाल का नाही माहीत नाही. कारण आज इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये हेच चाललेलं आहे. 16 वर्षाचं पोरगं झालं की ते सरकार जमा होतं, खर्च वगैरे सगळं सरकार करतं, आई वडिलांचा काही संबंध नसतो त्या पोराशी. ही वेळ जर आमच्याकडे आली तर सामाजिक विस्कटलेली घडी काय अवस्था होईल विचार करा. म्हणून ही सामाजिक जबाबदारी, ही सामाजिक विस्कटलेली घडी आपण एकत्र बसवायचं काम हे फक्त आपण करू शकतो. ज्येष्ठ नागरिक या नात्यानं हक्कानं आपण करू शकतो. आम्ही जर नाही केलं तर कोणच करणार नाही. बऱ्याच वेळा वाटतं जाऊ दे की आम्हाला तरी काय करायचं आहे, जाऊ दे की माझा काही संबंध आहे, जाऊ दे की बगल कोणतरी. आम्ही जाता जाता काहीतरी चांगल्या गोष्टी घडवूया
आणि म्हणून छोटे छोटे कार्यक्रम का असणार माझ्या घरचे, नातेवाईकांना बोलूया. नातेवाईकांच्या पुढं बाकी काही कार्यक्रम पेपरसारखं मी सांगितलं तसं काही ठेवायचं नाही. बसू देत, त्यांना बोलू देत, एकमेकाशी चर्चा करू देत. कोण माझा, कोण तुमचा, कोण आत्या, कोण मामा, कोण काका, कोण नाना, कोण काय आहे हे दुसऱ्या पिढीला कळू दे. पोरांना बोलवा, हा माझा आत्या, हा माझा मामा, हा माझा आमका, तो तमका, हा काय करतो हे पोरांना एकदा बघू द्या, कळू द्या, तर तो पुढं टिकेल ना. जर हा संवादच आपण त्यांना सांगितला नाही, कधीच माहीत झालं नाही, तर पुढच्या पिढीला काय होणार आहे सांगत. आणि मग आमचा परदेश व्हायला काय वेळ लागणार. म्हणून भारतीय संस्कृती जी आहे ती टिकवून धरायचं काम फक्त आम्ही करणार आहे. छोटे छोटे समारंभ, मी एकदा वैनानगरला गेलो असंच बऱ्यापैकी. मी दिवाळीचा जो सुट्टीचा सीझन असतो, दिवाळीचे 2-4 दिवस हमखास सगळ्यांना सुट्ट्या असतात, सगळी एकत्र येतात. त्यावेळेला कुठंतरी मी आपलं सगळी एक कुटुंबाची सगळी माणसं घेऊन कुठंतरी एका ठिकाणी जाऊन निवांत राहायचं, सगळे एकमेकाशी बोलतील, भेटतील. आणि अशा ठिकाणी शक्यतो मी जातो तिथं मोबाईलला सुद्धा रेंज असणार. कोयनानगरची काही ठिकाणं अशी आहेत तिथं मोबाईलला रेंज येत नाही. तिथं जाऊन मस्तपैकी राहायचं. मोबाईललाच रेंज नसलं की मोबाईल बाजूला ठेवतात आणि मग बोलायला सुरुवात करतात. आज 4 माणसं घरात जरी असली तरी 4 जणांच्या हातात 4 मोबाईल असतात. तो त्याचं काम वेगळं चाललेलं, त्याचं काम वेगळं चाललेलं असतं, त्याचं काम वेगळं चाललेलं असतं. म्हणजे कोण कुणाकडे बघायला तयार नसतो, कोण कुणाकडे बोलायला तयार नसतो. घरातनं जेवण झालंय म्हणून सांगितलं तरी 10 वेळा सांगावं त्यावेळेला कळतं. मोबाईल ही अलिबाबाची गुहा आहे. तुम्ही जेवढं त्यात आत जाल ना तितकी गुहा मोठी होत जाते. आम्हाला काही गरज नाही. आम्हाला मोबाईल फक्त कुणाचा फोन आला ठीक आहे, कुणाचा करायचा आहे इथंपर्यंत ठीक आहे, बाकीच्या गोष्टी आमच्यासाठी नाहीत आहे. मुलांना शिक्षणाच्या नावाखाली तरी ते मिळतं का? फक्त माझ्यापुरतं नाही, माझी मुलं ह्यापासून कुठं भरकटली जात आहेत का मोबाईलमधून, ही पाहणं आम्हाला गरजेचं आहे. हे आम्ही दक्ष नागरिक म्हणून आमच्याच घरातल्या मुलांच्यावरती लक्ष ठेवणं आम्हाला गरजेचं आहे, भरकुटू नाही. आणि एकदा का भरकटली परत हाताशी लागत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून मी कोयनानगरला असंच गेलेलो होतो, तर एक मोठी गाडी, लक्झरी गाडी भरून माणसं आलेली आणि हॉटेलमध्ये राहिलेले. म्हणलं एवढी मोठी लक्झरी हॉटेलमध्ये कोयनानगरसारख्या ठिकाणी येऊन का राहिले, कुठून आला वगैरे काही चौकशी केली तर तो मुंबईवरून गाडी आली. मग कसे काय आला वगैरे, मग थोडंसं विचारल्यावर त्यांना बोलतं केलं. त्यातल्या एकानं सांगितलं आम्ही ही 40 जणं सगळे एकमेकाचे जवळचे नातेवाईक आहोत. वर्षभर आम्हाला सगळे मुंबईत आहेत पण कुणाशी बोलायला, कुणाशी भेटायला वेळ नाही. त्यामुळे सगळे आम्ही जमवून कंपल्सरी करून गाडीत घातलेत आणि आम्ही फक्त 4 दिवस या हॉटेलमध्ये राहणार आहे. आमचा कुठलाही प्रोग्राम नाही, आमचा कुठलाही सण उत्सव काही नाही. फक्त 4 दिवस आम्ही या हॉटेलमध्ये राहणार आहेत. का राहणार आहे ही पुढच्या पिढीला कळू दे ना, हा कोण तो कोण. ही राहिल्याशिवाय मुस्लिमांच्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे बघा. तुम्हाला जर समोरचा माणूस कळायचा असेल, बारकाईनं कळायचं असेल तर त्याच्याबरोबर 1 दिवस का होईना राहावा. त्यांच्यातच पाहिजे असं नव्हे, आपणाला सुद्धा 1 दिवस त्याच्याबरोबर राहिलो, आपण मुक्कामी राहिलो तर बऱ्याच गोष्टी आपणाला कळतात. आईला हे खरंच चांगलं आहे, आईला हे खरंच म्हणजे का दिसतंय असं नाही आहे, ज्या काही गोष्टी असतील त्या. म्हणून 4 दिवस राहिल्यानंतर त्या नातेवाईकांच्यात एक मानसिक, शारीरिक जे आत्मीयता निर्माण होते, जी ओढ निर्माण होते, ती परत वर्षभर टिकते. त्या परत पुढच्या वर्षी आपण एकत्र येणार आहे. आणि म्हणून तुम्ही ज्येष्ठ नागरिकाने आग्रह धरा. आज शेती हा माझा व्यवसाय आहे. जे काही माझं मिळतं ते शेतीतून मिळतं. नोकरीनिमित्त जर असेल तर ठराविक वर्ष नोकरी करतो, परत मला शेतीकडेच यायचं आहे. आणि शेती ही गोष्ट चांगली का वाईट ह्याचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला मी जे मत मांडतो हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे खरं असेल खोटं असेल बघा, की आज बारकाईनं बघायला गेलो तर शेती हा आम्हाला शाप असल्यासारखा वाटायला लागला. बघा, मी जबाबदारीनं बोलतोय, शेती हा मला शाप असल्यासारखा वाटायला लागला आहे. का वाटायला लागला आहे की काही वर्षापूर्वी गेलो, माझी 40 एकर जमीन होती. बापाला माहीत होतं आपलं पोरगं शेतातच काम करणार आहे, त्यामुळे बाकी शाळेचा नामक्याचा प्रश्नच येत नव्हता. तिची पोरं लहानपणापासूनच डवळ्या पावळ्या अमकं तमकं म्हैस गाडी नागर वगैरे ह्याच्यातूनच, तोही परत शेतीत. त्याचबरोबर त्याच वेळेला ज्याला शेती नाही ती पोरं आपणाला जगायचं साधन जर निर्माण करायचं असेल तर काहीतरी करायला पाहिजे म्हणून शहरातल्या शहरात, जवळच्या शहरात गेली, शिकली आणि चांगले ऑफिसर झाले. तुमच्या गावाजवळ विटा आहे माहीत आहे, विट्यामध्ये जाऊन बघा, एक एक बंगला असला आहे, पिक्चरचे शूटिंग घेण्यासारखे बंगले आहेत. 12 महिन्यातनं कधीतरी राहणारे येतात. हे बंगले कुठनं निर्माण झाले? शेती नाही, पाणी नाही, म्हणून त्या गावाने
गावातल्या माणसांनी गाव सोडलं, चांगल्या कामाला लागली, कुठल्याही मिळेल त्या गोष्टीत केलं काम तिने. आणि आज ते सदन झाले, त्यांची पोरं आज फॉरेनला शिकतायत. ब्राह्मणांच्यात घ्या, जमीन नाही. त्यांना लहानपणापासूनच सक्तीनं सांगितलेलं असतं, तुला जगायचं असेल तर तुला नोकरीच करावी लागेल, नोकरी करायला तुम्हाला पाहिजे असेल तुला शिकावं लागेल, हे तुला पाठच करावं लागेल. आणि मग त्यांच्यामध्ये शेंडीला दोरी बांधून त्याला अभ्यासाला बसवलेला असतो. आणि ती आमच्या दृष्टीनं चेष्टेची गोष्ट असते. आम्ही चेष्टेन जाऊ काय रे, काय बामणाची शेंडीला बांधून ते बसतंय का, ते हुकमपट्टी करतंय, रामा रामाव रामा हा प्रथमा म्हणतंय, काहीतरी ते करतंय. आज शानं ते ठरलं. आणि आमची पिढी शेतीतल्या आज गुंट्यावर शेती राहिलेली आहे आमची. पूर्वी पाहुणं आलं की किती एकर शेती वगैरे सांगितले जायचं, त्याच्या वाटणीला, पोराच्या वाटणीला 10 एकर शेती आहे. पूर्वीच्या वडिलांना अनुभवातून माहीत झालं. आज म्हणतात तुमची 10 एकर शेती सांगू नका, आम्हाला किती टन ऊस जातो तेवढं सांगा. बरेच शेतकरी पण आहेत, एकरभर खरडलं त्यावेळेला कुठंतरी एक ट्रॉली भरती. म्हणजे तणात ऊस लावलाय का ऊसात तण आहे हे कळत नाही आम्हाला. चांगल्या गावामधनं मी फिरलोय, खूप फिरलोय, ह्याच्यात खूप अभ्यास केला आहे. चांगल्या गावामध्ये सुद्धा ही अवस्था आहे. म्हणजे आम्हाला जर शेतीच नसती किंवा इतकी तोकडी असती की शेतीवर आम्हाला जगण्याचं ज्या वेळेला साधन निर्माण, आम्हीही कुठेतरी बाहेर पडलो असतो, आम्ही काहीतरी शिकून चांगल्या मार्गाला लागलो असतो. माझ्या स्वतःचे वडील ज्या वेळेला 7वी झाले त्यावेळेला अक्षरशः गव्हर्नमेंटची ते बरेच माझेच काही वडील त्या दरम्यानचे असणे, 7वी झाले की मराठी शाळेत मास्तर म्हणून मागं लागायचे, कोणी यायचंच नाही. उच्च शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, त्रिसूत्री कार्यक्रम आमचा जाहीरच असायचा. एक वेळ गव्हर्नमेंट मागं पडेल याच्यामध्ये, पण आमचा ठरलेला कार्यक्रम उच्च शिक्षण, उच्च शेती. म्हणून 7वी झालो तरी आमची शेती कोण करायचं. कित्येक मुलांना इच्छा नसताना सुद्धा शाळेतून काढलं जातं का, शेती कोण बघायचं. मग ते शेतीत आज बैल राहिलेलं नाही, शेतीत जनावर राहिलेलं नाही, शेतीचं मूतखत राहिलेलं नाही, ती सगळं विकून टाकलं. तांब्या घेऊन डेअरीत जातो आम्ही, अर्धा पाव लिटर दूध आणतो, तेवढ्यावर भागतंय आमचं. कुठं म्हैस पाळण, कुठं काय करा, पोरं आमची तसलीच दूध पितात. आणि परत आमचीच पोरं शहरात गेल्यावर त्याला दूध कोण देतं म्हणून विचारलं तर दूध पिशवी देते, म्हैस दूध देते, त्याला पटत नाही. ते जे काय चूक आहे सांगा ना. त्याला आम्ही कधी सांगितलंच नाही, त्याला कधी दाखवलंच नाही. आमच्याकडे म्हैस पण नाही. एका लहान मुलीला परवा माझ्या जवळचीच आहे, त्याला सांगितलं जर तू शाळा शिकली नाहीस का नाही तर तुला 2 म्हशी घेऊन देणार आणि त्या म्हशीला काय लागणार तुला. त्याला गंमत वाटायची. मग परवा त्याला घेऊन एखाद्या ॲग्रो टुरिझमच्या सेंटरवरती गेलो, त्यावेळेला तिला म्हैस म्हणजे काय ती दाखवली. आणि मग तिला कळालं अरे आपण शाळा नाही ही असली म्हैस घेऊन द्यायची. मग तिला शान काढायला लागते, शेण कसं असतं ते काढायचं म्हणजे वास कसा येतो, मग तिला कळा. ह्या बारीक सारीक गोष्टी पुढच्या पिढीला आपणच दाखवायच्या आहेत. लक्षात घ्या, आपण जोपर्यंत धडधाकट आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया. आपण जर केल्या नाही तर आपल्यानंतर कोणीही करणार नाही. चौकोनी कुटुंब आमचं आता होत चाललेलं आहे. अनेक गोष्टी आम्ही नेस्तनाभूत करत चाललेलो असते. जुन्या परंपरा रूढी वगैरे सगळ्या मोडीत निघालेल्या आहेत. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा शोधून काढली 200 वर्षानंतर. आणि त्यांच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू व्हायला झाली. नंतर टिळकांच्या लक्षात आलं की अरे हे शिवाजी महाराजांच्या नावाखाली एकत्र येत आहेत, शिवाजी काही चांगला नाही, त्यापेक्षा आपण गणपती करूया. परत त्यांनी गणपती काढला आणि गणपती उत्सव सुरू केला. शिवाजी महाराजांच्या पुढं नाचता येत नाही, वेडवाकडे काही करता येत नाही. गणपती आपला बरा आहे, काही बोलत नाही, काही नाही, आम्ही आपला दहावेड दंगा काही करा, पिऊन नाचा न पिऊन नाचता. नागिन डान्स सर्व बघितलेच असतील तुम्ही. सरपटत नागिन कुठं जाईल काही माहीत नाही. ते गणपती उत्सव करावा का, जरूर करा. एक सण साजरा म्हणून, एक रूढी परंपरा म्हणून जरूर करा, पण ते वाहवत जाऊ नये एवढी काळजी आपण. 1 फुटाचा पण गणपती असतो, 10 फुटाचा पण तोच गणपती असतो. बरं माझ्या घरातला गणपती वेगळा, ह्या गल्लीतला गणपती वेगळा, त्याच्या गणपती सगळा एकच ना. म्हणून सार्वजनिक गणपती गावातनं एकच बसवता आले तर बघा. मी अनेक व्याख्यानं शेतीच्या संदर्भामध्ये अनेक गावामध्ये दिले. मी कित्येक गावामध्ये जाहीर आव्हान केलं तरुण पोरांना की तुम्ही फक्त एक 4-5 पोरं माझ्या पाठीशी या, तुम्हाला अख्खं गाव मी स्वयंपूर्ण करून दाखवतो. कुठल्याही गावात बाहेरून पैसा आणायची गरज पडणार नाही. तुम्हाला सगळ्या गावाला जे लागेल ती सगळं आपण गावातच निर्माण करूया. त्या निमित्तानं सगळ्या गावाला रोजगार मिळेल. तुमच्या गावातून
दूध किती गोळा होतं सांगा. जेवढं दूध होतं आम्ही काय करतो, त्या डेअरीला घालतो, मोठ्या डेअरीला घालतो. मोठी डेअरी काय करते, त्याच्यापेक्षा मोठ्या डेअरी. सगळ्यात फायदा कोणाला होतो, दूध काढणारा, म्हैशी पाळणारा आहे तिथेच राहतो, त्याच्यापेक्षा त्याचं जास्त होत नाही. लंगोटी फार तर काळ्याची पांढरी आणलतो, पण दूध घेऊन विकणारे मात्र गबर झाले. डेअऱ्या बघा मोठ्या, कुठल्याही डेअऱ्या असो इतक्या मोठ्या झाल्या, पण जर एखाद्या गावानं असं ठरवलं की माझ्या गावातला दुधाचा एकही थेंब मी बाहेर जाऊ देणार नाही कच्च्या स्वरूपात, माझ्या गावातलं धान्य कच्च्या स्वरूपात कुठंही जाणार नाही, बाहेर जाणार नाही, त्याच्यावरची सगळी प्रक्रिया आम्ही इथंच करतो. दुधाच्या खाव्याला इतकी मोठी किंमत आहे, तुपाला इतकी मोठी किंमत आहे. चांगलं दूध डेअरीत आज तुम्ही घातलं तर किमान 70-80 रुपये लिटर दूध आहे. पुण्यामध्ये मी कधीतरी जातो, तिथं शेजारी एक दिल्लीवाला नावाचा गोठा आहे, जाफराबादी म्हैशी वगैरे तो पाळतो. दूध 80 रुपये लिटर साधं दूध, आणि चीक जो निघतो, जो आम्ही आमच्या शेजापाजाऱ्यांना फुकट वाटतो, तो चीक 300 रुपये लिटरनं विकतो. तेही बोर्डवर लिहिलेलं असतं, आज चीक उपलब्ध आहे. मी मात्र गेलो की हमखास घेतो, कारण कधीतरी मिळणारी गोष्ट असते. पुढच्या पिढीला निदान चीक काय आहे हे तरी माहिती होईल ना, आणि कुठं मिळतो, निदान डेअरीत तरी मिळतो बाबा, एवढं तरी समजलं तरी बाद झालं. उद्या तो मॉलमध्येच जाणार आहे ह्याच्यामध्ये चीक आहे का विचारायला. अनेक गोष्टी आहेत. शेती असूनसुद्धा आम्ही बाजारातलं विकत घेतो. आज खेड्यामध्ये शहरामध्ये इतकी विचित्र अवस्था झालेली आहे, मी सांगतो. आज पायातल्या घालणाऱ्या चपला पादत्राणे काचेच्या शोकेसमध्ये आहेत, आणि आमच्या भाज्या रस्त्यावरती मांडलेल्या आहेत. मला सहज एकानं विचारलं, खेडेगावामध्ये आणि शहरामध्ये काय रे फरक आहे याच्यामध्ये. म्हटलं आमच्याकडे खेड्यामध्ये गायी निवाऱ्याला बांधलेल्या असतात, गोट्यात बांधलेल्या असतात, कुत्री रस्त्यानं फिरतात. शहरामध्ये कुत्री घरात असतात आणि गायी रस्त्यानं फिरत असतात. कुत्री किती घरात असावेत, एक वेळ घरच्या नवऱ्याला जेवण मिळणार नाही, पण त्या कुत्र्याला सगळं एका माणसापेक्षा जास्त खाणं लागतं, एका माणसापेक्षा मोठा खर्च असतो. ती घरात राहून, फ्लॅटमध्ये राहून ते काय करणार असतं माहीत नाही. माणसाला किंमत नाही एवढी त्या कुत्र्याला किंमत आहे. त्याला आवाज बोलवायचं, आरुतुरू बोलवायचं नाही. 2 माणसं त्याच्या कुत्र्याच्या समोर बसलेली आणि बोललेली त्या कुत्र्याला आवडत नाही. तुम्ही आपसात बोलायचं नाही, त्या कुत्र्याबरोबर बोलायचं. एवढं लाड त्या कुत्र्याचं. आम्हाला गरज वाटू दे ना, अरे माणसं अगोदर बोलू देत, माणसाला किंमत मिळू देत. म्हणून ह्या पोरांना, नवीन पिढीला जो आदर्श घडवून द्यायचा आहे तो आम्हीच घडवून द्यायचा आहे, तरच हे शक्य आहे. नसेल तर मग पुढचे आम्ही हातावर हात ठेवून बघण्यापेक्षा काही करू शकणार. शेवटी कसं होतं, माणसाचं वय होईल तसं घरातली किंमत हळूहळू कमी होते. हे प्रत्येक घरात घडणारी गोष्ट आहे. तुम्हालाही अनुभव असेल. साध्या गोष्टीत आपणाला फारसं विचारात घेतलं जात नाही, आपल्या म्हणण्याला विचारात घेतलं जात नाही. तुम्ही काय सांगताय, तुमच्या जमाना झाला, आता ते गेलं सगळं विसरात ह्याच्यामधनं. आता आम्ही फार मोठ्या जमान्यात आलो आहे, फार मोठ्या ह्याच्यात आलो आहे. एखाद्या पोराला सांगितलं अरे ते रानापर्यंत तिथंपर्यंत जाऊन या, जात नाही. तुम्हीच बघा काय असेल ते. म्हैस गेली, बैलं तरी कधीच नामशेष झाली. बैलपोळ्याला चिखलाची बैलं. मला वाटतं काय कित्येक गावातनी, अख्ख्या गावात एक बैलजोडी मिळत नाही. बेंद्रा दिवशी तरी निदान त्याची मिरवणूक काढावी म्हणून चिखलाच्याच बैलाला पूजा करायची. म्हणजे चिखलाचीच बैलं, ह्यालाच बैल म्हणतात हे पुढच्या पिढीला आम्हाला माहिती. हीच बैलं चिखलाची, 2 शिंगा असतात, 4 पाया असतात, झालं. बरं, मराठी शाळेत किंवा इंग्रजी शाळेत शिकताना सुद्धा एक उभा आडवे, 2 बेलाला पाणी, 3 बेल कुठंही माहीत नाही. गाईला पाय 4, गाईच माहीत नाही तर पाय तिचे कुठं माहीत असणार. ही आमच्याबरोबर शिकलेली. संध्याची पळी 9 तुम्ही सगळे शिकला असेल. कित्येक मुलांना अजूनही माहीत नाही संध्या म्हणजे संध्या नावाची मुलगी वाटते त्याला. तुकारामांची पालखी आता पंढरपूरला चालली आहे, ज्ञानेश्वराची पालखी पंढरपूरला चाललेली आहे. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचा मला विचारलं, मग आळंदीवरनं ज्ञानेश्वरांची पालखी निघते, देहूवरनं तुकारामांची पालखी निघते, पुण्यात येतात. मग त्यांना सांगितलं अरे एक ह्या मार्गानं जाते, दुसरी त्या मार्गानं जातं, परत वाखरीमध्ये एकत्र येत. मग मला तुकारामांची निघते, ज्ञानेश्वरांची निघते, आणि मग विठ्ठलाची पालखी कधी निघते आणि ती कुठनं जाते. ही अवस्था जर आज असेल तर उद्या काय असेल सांग. म्हटलं विठ्ठलाची पालखी कुठेही निघत नाही, विठ्ठल कुठेही जात नाही. म्हटलं विठ्ठल आहे ते विठ्ठलालाच भेटायला सगळे निघालेत म्हटलं. पण त्यालाही थोडंसं बाजारी स्वरूप यायला लागलेलं आहे. खरोखर भक्तीनं जाणारे खूप कमी आहेत, नुसतं जाऊया म्हणणारे खूप जास्त आहेत. त्यांची संख्या वाढते. ज्यांचा वारीशी महाराष्ट्राशीही काही संबंध नाही अशी कित्येक लोक पोती भरून बाटल्या गोळा करतायत, पाण्याच्या बाटल्या पोती भरून बिस्किटचे पुढे गोळा केलेले आहेत.
त्यांना धरलं एका पत्रकाराने, विचारलं हे सगळं कुठलं, अहो काय बोलू नका, ते कोण बोलायला पण तयार नाहीत, तर पोती लंपास आणि वाटतायत तिथं आहे ते सगळ्यात पुढे हेच. हा सगळा समाजाचा विस्कटलेल्या घडीचा आम्ही विचार करायचा. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की मी कुठलाही उपदेश तुम्हाला करणार नाही. तुमच्या बाबतीत काय, माझ्या बाबतीत काय आणि कुणाच्या बाबतीमध्ये समाजातलं चित्र हे दिसतंय, तर समाजातलं चित्र थोडंसं बदलायचं काम आपण कुंडलसारख्या गावातून जर झालं तर अतिशय चांगलं होईल. एक चांगलं काम, क्रांतिकारकांचं गाव, एक क्रांती फक्त कुंडलमधनं उभा राहू शकते. छोट्या छोटी गोष्ट कधीच छोटी वाटेल. राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा बंद केली. महात्मा फुलेंनी तरी इतक्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत. संत गाडगे महाराज पंढरपूरला जाणारे ह्याच पिढीतले, संत तुकारामांच्या ह्याच्यामधले, पण गाडगे महाराजांचं कोणच ऐकत नाही. म्हणून हे संत परंपरा आम्ही राखायचे. संत परंपरा, मी ज्ञानेश्वरी पारायण पण सांगितलेले आहेत, तुकारामांचे गाथा पण मी सांगितलेले आहेत, अनेक पारायणामधनं सुद्धा पारायण मी केलेले आहेत. फक्त त्यावेळेला जाणीव करून दिलेले. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवला म्हणजे खरोखर काय झालं, रेड्यासारख्या राबणाऱ्या माणसाला सुद्धा त्याला वेद म्हणता आला, ह्या जाणीव, ह्या गोष्टी आम्ही माहीत करून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वरांची भिंत चालवली म्हणजे आम्हाला घर चालवताना लक्षात येतं की काय कर्त्या पुरुषाला माहीत असतं काय घ्या. कित्येक वर्षापूर्वी पैसाच नसायचा आमच्याकडं, त्यामुळं घर चालवताना एखादा कोण आजारी पडला, जमीन घाण ठेवल्याशिवाय त्याला आजारपणातून बाहेर निघत नव्हता. ऑपरेशन असेल, मुलीचं लग्न ठेवा 1-2 एकर, ते परत सुटतील याची अपेक्षा नाही. कशातून सुटणार आहे? शेतीच्या जीवावरती हे सुटणं गरजेचं नाही आणि शक्य पण नव्हतं. म्हणून अनेक एक गोष्ट आपण करूया. तुमचे जेवढ्या शेती आहेत प्रत्येकानं आपल्या घरामध्ये लागणारा भाजीपाला आपल्या शेतात उगवूया. 1-2 गुंठ जागा तुम्ही राखून ठेवा, फक्त 2 गुंठ एका बाजूला कुठतरी, आणि त्यावरती विषारी औषध न मारलेला भाजीपाला, सेंद्रिय पद्धतीचा ज्याला म्हणतो, त्याला सेंद्रिय पद्धतीनं सगळं करूया. आणि तो भाजीपाला मला घरासाठी, माझ्या घरासाठी लागणारच. 2 मिरच्याची रोपं, वांग्याची 4 रोपं, ते काढल्यानंतर दुसरी लावा. विषमुक्त माझ्या घरापुरतं जर झालं तर काय अडचण आहे सांगा ना. आज खेड्यापाड्यातील लोकंसुद्धा रस्त्यावरती भाजी विकायला आणि परत घ्यायला त्याच्यापेक्षा मोठी गर्दी. कराडमधले बाजार मार्केटमध्ये बसणारे सगळे भाजीपाला, इतक्या माझा जवळचा संबंध आहे त्यांचा. शेनोलीचा एक शेतकरी, टोटल क्षेत्र त्याचं 17 गुंठ. 17 गुंठामध्ये त्यानं बंगला बांधला, 2 मुलींची लग्न केली, मुलाला मोटरसायकल घेऊन दिली, फक्त 17 गुंठामध्ये क्षेत्रामध्ये. तो नेहमी यायचा, त्याला सगळे सिस्टीम राबवून सांगितली, फक्त भाजीपाला करायचा. आणि भाजीपाला अशा पद्धतीनं करायचा की एक भाजी बाजारात गेली की दुसरी भाजी तयार झाली पाहिजे. त्या फक्त भाजीवर तयार केलं त्यानं. वांग्याची तुम्ही कारलं, दोडका वगैरे ही लावली, वेलीवर चढतात माहीत आहे, उन्हाळ्यात मिळत नाहीत, त्याला दर चांगला मिळतो. वेलीवरती दोडका जाऊ द्या, कारली जाऊ द्या, पडवळ जाऊ द्या, आणि त्याच्या खाली मेथी लावा, कोथिंबीर लावा, त्याला सावली पण मिळते. एकाच पाण्यामध्ये दोन्ही भागतं आहे. आणि त्या पट्ट्यानं माझ्याही पुढं जाऊन काय केलं, पहिलं दोडक्याचा वेल काढला की आम्ही शानी लोक काय करणार, ते सगळं काढणार, माती वगैरे साफ करणार, परत रोपं बी तिथं लावणार, परत ते वाढेपर्यंत वाट बघणार. तो तसा नव्हता. त्याच्याही पुढं जाऊन पहिलं रोप काढायच्या अगोदर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तो दुसरं रोप तयार करत होता. 2-2, 4-4 फुटं रोप तयार झालं, पहिलं काढलं की ते लावायचा. 15-3 आठवड्यात परत दुसरं पीक त्याला सुरू, फळं यायला सुरुवात व्हायची. म्हणून एक 2-3 गुंठ्यामध्ये जर आम्हाला लागणारा भाजीपाला आणि आम्हाला गरजेच्या लागणाऱ्या गोष्टी जर उत्पन्न करू शकलो, किती वेळ लागतो, किती आमची जमीन जाणार आहे. 2 पैसे पैशात मोजू नका. हरियाणा आणि पंजाबमधून अख्खी ट्रेन, एक ट्रेन दररोज ट्रेन भरून मुंबईला येते फक्त कॅन्सरचे पेशंट घेऊन. आपल्याकडे शिरोळ आहे, शिरोळच्या आजूबाजूला जाऊन बघा, घरटी कॅन्सरनं ग्रस्त पेशंट आहे. सगळ्यात जास्त औषधं तिथं वापरली जातात भाजीपाल्यावरती. आम्हाला इथंपर्यंत जायचं नाही. आम्हाला लागणारा थोडासा भाजी, काय अडचण आहे सांगा की 2-3 गुंठ्यामध्ये आम्हाला लागणार, थोडं थोडं करा ना. तुम्हाला जे आवडते ते पेरा, असंच काही कोणाचं कंपल्शन नाही. पण 2-3 गुंठ नव्हतीच जमीन समजा ना, आम्हाला वेळ जात नाही ना, कधीतरी जाऊया शेतामध्ये, लागणारा दररोज भाजी, एक चक्कर पण होईल, तेवढाच व्यायाम पण होईल. रानात गेलं की आम्हाला बरं वाटतं. आयुष्यभर आम्ही रानातच घालवलेलं असतं. बऱ्याच जणांनी सर्व्हिस करून परत रिटायर झालेली मंडळी तुमच्यात आहेत. सर्व्हिस करताना बऱ्याच गोष्टी करता आलेल्या नाहीत, आता परत करूया, छंद जोपासूया, एकमेकाशी बोलूया, एकमेकाशी गप्पा गोष्टी करूया. हे सगळं आम्हाला करणं शक्य आहे.
आणि हे सगळं परत एक क्रांती नव्या जोमानं आणि नव्या उमेदीनं आपण कुंडलमधून उभा करूया. जर परत कधी संधी मिळालीच, कधी बोलवायचा प्रसंग आलाच तर परत कधीतरी आपण भेटू. परत मी सांगतो की आपणाला व्याख्यानं देण्यापेक्षा किंवा तुम्हाला सल्ला देण्यापेक्षा आपण हितगुज करू आणि काही त्यातनं चांगल्या गोष्टी निर्माण होतील आणि व्हाव्यात अशी अपेक्षा करतो. आणि परत एक क्रांतीची मशाल परत कुंडलमधून निर्माण व्हावी ह्या सगळ्या गोष्टीची अशी अपेक्षा करतो. मी सर्वांचा आभारी मानतो. धन्यवाद.